नाही म्हणजे इथे मी आहे, मी देह नाहीये, असा जो आत्मभाव जागा होण्याची जी पद्धत आहे ओळखून ही शक्ती आहे शब्दाची. तर ती शक्ती म्हणजे साधकाला अवगत होती. ती कशी होती याचे ज्ञान कसं आहे आणि कसं पटवून द्यायचं हे माऊलीची कृपा, माऊलीचा आशीर्वाद त्यामुळे लागते ज्ञानाची दीक्षा. ज्ञान आणि अज्ञान हे दोन अवस्था आहेत. मग कठीणीवर काचचा विषय समजून देईल तुम्हाला, पण तुम्ही समजून घ्या. ठीक आहे? हो माऊली. सोपं नाहीये, अवघड आहे. हा हो तुम्हाला सांगायला की लक्ष द्या, वाचा, पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग ऐका. तुम्ही कोण ऐकत ना हा भाग वेगळा, पण हे सहज नाही आणि सोपं नाही. पंढरे पदार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम वंदना भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की सरनाथ, महाराज की जय. सुसाद संतन की जय. साखरे नाम सुगमे शांतन सानिध्या जीवामुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदानं परायणं विनायकं वन्दे भगवन्नहि मुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं क्षुणं अज्ञानदाने सम्प्रभावते क्षेत्रनिवासनं नमामि वेदान्त विदां श्रीरंगनाथ महाराज की जय. गणेश्वर महाराज की, पंढरनाथ भगवान की जय. सब साधु संतन की जय. ज्ञानेश्वरी आणि अध्याय 18. त्यामध्ये आत्मचिंतनानं अंतःकरणाची अवस्था बदलती. म्हणा कोणती अवस्था बदलते की आपलं सुख आणि आपलं रूप आपल्याला कळतं. हा पहिला टप्पा आहे. आपलं सुख आत्मसुख, आपलं रूप आत्मरूप. या दोन टप्प्यासाठी माऊलीचे चिंतन आहे. 9000 वयाचा पाऊस आहे, शास्त्रीय शोकाचा भडीमार आहे की आपलं सुख, आपलं स्वरूप किंवा रूप काय पण घ्या, आपलं देहरूप नाहीये तर मी देह का वाटतं असा प्रश्न सतावतो साधकाला. जर मी देह नाही तर आतून देह मी आहे ही संवेदना का तयार होती, भावना. जड नाही तर जडाचं अस्तित्व का आपण स्वीकारतो, तोच आहे तर त्याला का नाकारतो, आणि तो मी आहे असा अनुभव का सोडतो, आणि देह मी असा अनुभव का घेतो. हो माऊली. हो माऊली. ज्ञान हे एकदम सहज आणि सोपं आहे, पण आपण तिकडे गेलो नाही मग कठीण आहे. आपण सगळं आयुष्य अगदी खोट्यात आणि देहात, मोहात आणि विषयात संपवला. म्हणून तीच धारणा बुद्धीने धारण केली की विषय सुखाचे आहेत, विषयामुळे सुख आहे, मी देह आहे. ही जी घट्ट भावना आहे ती पुसणं सोपं आहे. प्रत्येकला अज्ञान भस्म होणं सहज नाही, आणि प्रत्येक परमात्म्याकडे जाणं नाही जात ती लवकर. जगताकडे का जाती, दर्शाकडे का राहती, खोट्याला का पाहती, खोट्याला धरून का बसती. आहे उत्तर? नाही माऊली, नाही. म्हणून दुःख आणि सुख बघतो, म्हणून जन्म आणि मृत्यूला आपण सामोरं जातो. म्हणून मी बुद्धी करते आणि माझं
त्याचा देह माझा वाटतो. मरणारा देह तुझा कसा? हो माऊली. ज्याला सत्ताच नाही ते आहे कसा? जो दिसून खरा नाही तो बरा वाटतो कसा? दिसणं कोणाचं आहे? का दिसतं? देहाचा संबंध बुद्धी का धारण करते? अंतःकरण देहाकडे का झुकलेलं असतं? मन देहाशी का संबंध करत? वासनेचा उगम सतत का होतो? वासना का थांबत नाही? विषय का बुद्धीतून जात नाहीत? कारण मी कोण कळत नाही. हो माऊली. मी कोण? जेव्हा मी कोण कळालं तेव्हा सगळं थांबलं. पण मी कोण कळालं विचार सगळं संत सद्गुरु श्रवण अध्यात्म अध्ययन ज्ञाननिष्ठा सद्गुरुनिष्ठा हे माझे तारक आहेत. हे मला ब्रह्मपदावर नेणार आहेत आणि हे मला आत्मस्वरूप करून देणार आहेत. हे मला सुखाची जाणीव करून देणार आहेत. हे माझ्या हृदयातल्या पांडुरंगाला प्रगट करणार आहेत. हे माझं अस्तित्व मला दाखवणार आहेत. हे मला सुखात बुडवणार आहेत. हे माझे तारणहार आहेत. हे माझे उद्धारक आहेत. ते संत आहेत. मग ग्रंथ आहे आणि मग भगवंत आहे. साष्टांग दंडवत माऊली. खरंय. हो माऊली. आधी संत ग्रंथ मग पण कळत नाही की ग्रंथा संतात काय ताकद आहे, वेदात काय आहे, पावर आहे. ज्या आवरणाला फाडून टाकते ही पावर वेदाची. देहभाव जळून जातो ही पावर आहे वेदाची. आणि हा वृत्ती देहाचा संबंध टाकते ही शक्ती आहे गीतेची. हो माऊली. खरंच आहे. ही शक्ती कळत नाही खरंच. देवार सत्य ही भाषा. ती गीता काय करते? ओवी काय देती? ओवी सुख देती. संत दुःख संपवतात. जन्म मरणाला थांबवतात. हृदयातल्या पांडुरंगाला बोलवतात आणि वृत्तीला राम करतात. संता. हो माऊली. तुमच्यासारखे संत. बेटा आपलं कल्याण करणार कोण आहे? हे नाते, ही संपत्ती, ही बुडवती दुःख शेंडी सगट. फक्त स्वार्थ आणि मतलब ते नात आहे. निस्वार्थ ते ग्रंथ आणि वेद आहे. गुरु आणि शास्त्र आहे. श्रवण आणि भक्ती आहे. आणि माझा पांडुरंग आणि राम आहे. त्याला काही लागत नाही. संताला काही लागत नाही. खऱ्या संताला भामटे नाही. भामट्या संता ते नसतं संत. भामट दिशाभूल करत. म्हणून शास्त्राचं श्रवण करणारा आणि स्वरूपाला प्रगट करणारा वेदांत शास्त्राचा गाभा उघडणारे आमचे गुरुजी, मोक्ष हातात देणारे आमचे गुरुजी, वेदाला थैमान घालणारे आमचे गुरुजी, चार वेदाचा रस पाजवणारे आमचे गुरुजी, हृदयात त्या पांडुरंगाचं दर्शन करणारे आमचे गुरुजी, परभणीकर. हो माऊली. गुरुजी सारखं कोणीच नाही खरंच. आमच्या सारखे पंक्चर गाडी बोलते वेद. आबा बाबा 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 100 ठिकाणी पंक्चर. तिथं माऊलीची गीता वेद ओवीच्या एका शब्दात. काल मायताई बोलल्या ताई आपल्या 2च वेळ झाले. ताई छान झाला पाठ. अशा त्यांच्याकडे गडबडीत मी फोन नाही करत, त्यांच्याशी बोलतच नाही.
त्यांना घाई असते काय फोन करायचा आपण, आणि माझी तब्येत ठीक नाही आणि मी बी जागा. हा विषय चालू होतो, वेदांताचा विषय हा. ही भाषा व्यवहारिक नाही, कीर्तनाची नाही, प्रवचनाची नाही, ही अंतरंगाची आणि पाठाची भाषा आहे. त्यामुळे हा विषय बोलतात, इथं ते संत बोलतात, इथे श्रवणात मन डोलतं आणि भगवंताची जाणीव सुरू होती आणि देहाचा संबंध वृत्ती सोडून देते. ही अनुभवाची स्थिती, हे परम परमात्म्याची प्रतीती. हा विषय आपलाच आहे. कसं आहे बघू. आपलं मंगल झाले, 2 मिनिटं बोला म्हटलं तुमच्याशी. आणि आपला पाठ म्हणजे कसं, चर्चा, हसत खेळत बोलत वेदांत. तू जर सर्वत्र आहेस तर तुझी अनुभूती येऊ दे. तू जर आत आहेस तुझा संबंध होऊ दे. तू जर खरा आहेस तर खोट्याचं भान जाऊ दे. तू जर नित्य आहेस तर अनित्य देह वृत्तीतून बाहेर येऊ दे. हो माऊली. आणि साष्टांग माऊली. बोला, ग्रंथाला बोला, बाकी टाळा. चला, अध्याय 18. 1187 होय माऊली. आणि ओवी 1187. काय बोलते माऊली आपली बघा. ते हे अगवेच मी द्रष्टा, ते हे मी, ते हे अगवेच मी द्रष्टा. ज्ञानोबराच्या शब्दातून एक धारणा तयार होती बुद्धीची. ते हे आणि मी द्रष्टा, हे दिसते ना दृश्य, ते पण मीच. आणि ज्यानं पाहिलं तर कळालं ज्याला, ते पण मीच. सगळं मीच, सगळं मी. कसं बोलायचं पुढे त्याला सांगतात माऊली. ऐसिया बोधाचा मजिवटा, असा बोध मला करून दिला माऊलीने आतापर्यंत 18 अध्यायामध्ये. ऐसिया बोधाचा माझीवटा. त्या बोधानं समोर पण तो मीच आहे, पानाला पण मीच आहे, दृश्य पण मीच आहे, त्या दृश्यात दाखवत त्रिपुटी पण मीच आहे, सगळा दृष्ट स्वरूप मीच आहे. जाणणार वृत्ती जी आहे, ज्याला जाणता येतं तो द्रष्टा, आणि ज्याच्या द्वारे जाणली ती वृत्ती द्रष्टा स्वरूप, सगळं मीच आहे. मग तू कुठं आला? ते दिसणार ते पण मीच आहे, आणि ज्याला तू शब्द येतो तो पण मीच आहे. अनुभवाचा सुभटा धेंडा तोंडाचे, असा अनुभव घेऊन तो साधक आपल्या आनंदामध्ये ज्ञानाचा झेंडा घेऊन नाचतो. आत्मानुभवाचा काय शब्द आहेत बघा हे. कसं मांडा सांगा तुम्ही, सांगा. हो माऊली. कसं आहे शब्द. आपण कुठे पल्लेवार, हो ना माऊली. कोणता परमार्थ आहे, काय अनुभव आहे, काय टप्पा आहे माऊलीचा. अनुभवाचा झेंडा तो नाचे, त्या अनुभवात नाचतो तो. सतत माझ्यामध्ये असतो आणि माझा स्पर्श बघतो. अनुभवात माझ्या देहात नाहीये, देहाचा स्पर्श नाहीये, खोट्याचा अनुभव नाहीये. वृत्ती खोट्याला बाधित केली, सोडून दिली. म्हणजे तेव्हा अबाधित परमात्मा जेव्हा ज्ञानानं बोधानं प्रगट बुद्धीमध्ये बुद्धी ब्रह्म होती, आणि जेव्हा ती राम बनती, तर खोट्याचा बात करून चौकड मीच आहे असा अनुभव घेती. सगळं त्याला खरं दिसतं चौकडे. सगळा प्रत्यय हा खऱ्याचा आहे. गंडाड भरलेला मीच आहे, पाहणं मीच आहे, पाहता मीच आहे, सगळं मीच आहे. मग काय उरलं? लाट
पाणी, पाण्याच्या खाली पाणी, सगळं पाणी, कुठं लाट, सगळं ब्रह्म, कुठं जीव, कुठं जगदीश्वर आणि कुठं जगत, सगळं काही एकच आहे. त्या आत्मानुसंधानाचं प्रतीकच आहे, सोची जाणीवच आहे, जड बाधितच आहे, कारण दिसून नाहीच आहे. मिथ्यात्वाचं दर्शन झाल्याशिवाय, मिथ्यात्वाचा निश्चय झाल्याशिवाय सत्यत्व प्रगट होत नाही, अनुभव येत नाही, वृत्ती सत्यामध्ये एकरूप होत नाही आणि स्वमध्ये थांबत नाही, अनुभूती त्याला येत नाही, निश्चय त्याचा होत नाही. ऐक्य झाल्याशिवाय ते राम बनत नाही. साष्टांग दंडवत माऊली. काय सुंदर येत आहे माऊली. माऊली खूप छान. सुंदर माऊली. अनुभव घेण्यासाठी ही उपाधी दिली आहे, हा देह दिलाय. याला कुणी बोललं तर राग येतो, याला कमी पडलं तर त्रास होतो, हा माझा वाटतो. हे शेवट स्मशानातली जागा याची. कशाला प्रेम यायचं, कशाला माझेपणा याचा, कशाला संबंध वागवायचा याचा, कशाला मीपणा वागवायचा. या देहाला माझं का म्हणायचं, दुःख का भोगायचं, तिला जडात का ठेवायचं, विकारात तिनं का थांबायचं. जडाला देह माझा म्हणताना वृत्तीमध्ये विकार होतो, अविद्येचा पगडा होतो, भगवंत बाजूला जातो आणि सुख थांबत, दुःख पदरात पडत. ते जडाचं नातं. खरंय माऊली, हेच नातं आहे जडाचं. समजत नाही लोकांना. का जडाचा वैभव माझ, का जडाचं प्रेम, का सोडून त्याला, ते तुझं नाहीये, त्यानं बनवलंय, त्याचे. त्याला राग येऊ दे त्याच्याबद्दल, तुला का राग येतो. हे बनवणारा तो पांडुरंग आहे, सत्ता त्याची आहे, आत तो आहे, संभाळतो पण तोच आहे. तुझा पगडा का म्हणते यावर, कळतं का हे गीता वाचून. नाही माऊली, नाही माऊली, वाचून काहीच कळत नाही माऊली. ज्यानं बनवलं त्याची सत्ता, मग ह्या देहाला बोललं तर तो उत्तर देईल, तू नाही. तू नाही. देहाला बोललं देहच बोल. त्याला बघ, ते बघलं पांडुरंग, त्यानं केले नाही, त्याला राग येईल. मग ते म्हणून माझ्या लेकराला बघ बोललं कशामुळं, ते घेते बदला मग ऑन दी स्पॉट. घेते माऊली, घेते. तुम्हाला तर खूप अनुभव आहे, खूप अनुभव आहे. घेतेच ते, त्याचा म्हणल्यावर ते घेते, आपलं म्हणलं की बस घे ना, बघ म्हणते मग तू बी काय करायचं कर. पण कसं असते, अंतरंग नाही, अभ्यास नाही, अध्ययन नाही, तू कबड्डी. खरे माऊली, दगडी पकडायचं. खरे. खऱ्याला सोडलं खोट्याला धरल्यावर हेच होणार. काय काय येणार. तुकोबा म्हणले आमचे, अंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा. बाई म्हणते घरी येते, अहंकार वाढी येते. तुका म्हणे अहंकाराचा वारा न लाग राजसा माझ्या विष्णुदासा. तुकोबा म्हणले माझ्या विष्णुदासा अहंकार राव देऊ नको देवा. भक्त म्हणते मला अहंकारात राहायचं. तुकोबा काय करते त्या गाडवाला. वाचून हेच होते, वाचून फक्त अहंकारच वाढते, जात तर काही नाही. आपली निष्ठा, आपले प्रयत्न, आपले कष्ट, आपले यत्न, आपले प्रयत्न पाहिजे. आपण बदललं पाहिजे, परित्याग पाहिजे, अभ्यास पाहिजे, मनाचा निग्रह पाहिजे.
साधूचा बोध पाहिजे, वेदाची शक्ती पाहिजे, गुरुवर भक्ती पाहिजे आणि शब्दावर प्रेम पाहिजे. वेदाच्या गीतेच्या ओवीच्या शब्दावर मान पाहिजे. मान इथं मन तर घाण टाकलं, 100 जणाला दिलं, हे माझं हे माझे. एकाला धर ना बाई, कृष्णाला धर फक्त, बाकी वज कशाला म्हणते माझं माझं माझं. कृष्ण तुझा तुझ्यासोबत तो आहे ना, त्याला ओळख. तुझ्यासोबत देहाला का ठेवती? तुझ्यासोबत देह जर असा तर तुझा काना नाही, आणि तुझ्यासोबत काना राहायला एक झाला तर तुझा देह कधीच होत नाही. पांडुरंगा ऐकायला छान वाटत, व्हायला ऐका. खरं भगवंत नाही माऊली. करणार भगवंत. संत मिळायला तर अवघड नाही माऊली. अवघड नाही, हो ना. चला आता पुन्हा 88 कडे आलो. रज्जू झाली या गोचरू, आभासता तो व्याळाकारू. रज्जूचा ऐसा निर्धारू होय जैसा, रज्जूचा ऐसा निर्धारू होय जैसा. रज्जू म्हणजे दोरी, दोरीवर बसला अंधारात सर्प, अंधार लाईट लावलं गेला. अगं माय साप वाटला नव्हताच की, मग काय होतं ग, दोरीच म्हणते ती. मला वाटला, मग अंधारानं की दिसला म्हणली, मग मी काय करतो, लाईट नव्हती ना तेव्हा. मग आता लाईट लावली का नाही? हो. मग आता सर्पाकडे जाऊ नको, सर्प आहे म्हण नको, दोरीला बघ, तसं परमात्म्याला बघ, या देहाला बघू नको. साष्टांग दंडवत माऊली. खरे खरंच आहे. अंधारामध्येच तसं होते. खरंच आहे. प्रकाशामध्ये कळते खरं काय, प्रकाशातच कळते. तोच ज्ञान प्रकाश संत देतात माऊली. या प्रकाशात 3ऱ्या डोळ्यात देतात, त्याच नेत्राने दिसते. या 2 डोळ्यांनी काही दिसत नाही मला, सगळं खोटं दाखवते. हो, तसं अंधारात पडलेल्या दोरीवर सर्पाचा भास होतो. अंधार दोरीला सर्प करतो आणि अज्ञान बुद्धीला जीव भाव करून टाकतो. हो, मग आत्मस्वरूपावर देहाचा जिथं परमात्मा व्यापक होता कळाला नाही, जगत वाटलं. तिथे पंडामध्ये परमात्मा हे कळालं नाही, देव वाटला. आत्मा कळाला नाही, अनात्मा वाटला. ब्रह्म कळालं नाही, जगत वाटलं. मी कोण कळालं नाही, दुःख भेटलं. साष्टांग दंडवत माऊली. सगळं त्याच्यामुळेच मी कोण कळालं नाही, त्यामुळे सगळं कळत. पहिला नुसतं बाकीचं कळत, कुठाने नसले कळायचं ते कळत नाही, त्याचं काय देणं घेणं बी नाही. बरोबर परमार्थ बघायला जिकडे तिकडं विषय झाली, कळाली दोरी, मग सर्प नाही असा निश्चय झाला. तसा परमात्मा कळाला, जगत नाही असा अनुभव आला. साष्टांग दंडवत. हा बेटा, खूप सुंदर चिंतन. रज्जू ऐसा निर्धारू होय जीवी, दोरीच आहे असा निश्चय झाला, परमात्माच आहे असा मना निश्चय केला, तो रामपदी आला. मग दृश्य जगत दिसत, त्याची काय वाट, दिसून खोट आहे ही वाट. गुरुजीला पत्र यायचे कोणती गल्लीमध्ये, नागपूर मुंबई लोक, तिथे पुण्याचे लांब लांबचे लोक यायचे. काय परभणी काय लहान होतं का, 100 गावचे लोक साधं काय काय यायचे. मग निघून जायचे अंधारात. पण जेव्हा अंधार गेला सर्प जातो, अंधार बी जातो. मग जगत परमात्म्याचं ज्ञान झाल्यावर जगत जावं, तर त्यांना समजावून सांग. दृष्टी दिसताना पण त्याला सत्ता नाही, दिसणं त्याचं स्वतःच नाही. दिसणं हा अस्तित्व रूपानं तोच दिसतो. नाना रूपानं गुरुजी ते परब्रह्माचा अवतार म्हणजे गुरुजी आहे. साक्षात माऊली म्हणजे गुरुजी आहे, वेद म्हणजे गुरुजी आहे. हो माऊली. साक्षात वेद. तसं होणीच नाही, झालंच नाही, पुढे बी नाही. तसा सारखा महात्मा होणेच नाही.
शक्यच नाही. पृथ्वीचा लाभ कधीच नाही, कधीच नाही. काय वेद, काय बैठक मोक्षाची, काय शास्त्र, काय वागणं, काय आचरण, काय आयुष्य पणाला लावलं जगासाठी, फक्त जगासाठी जगले. काय घरात खायला आहे, धोतर अंगावर गाठीच आहे, काय साठवावं, काय भीक मागावी, कधीच शिवलं नाही. तुम्हाला सांगलं मी माग की दिवाळीमध्ये पिठलं आणि भाकरी केलत्या. ते नगरचे मोठे मोठे श्रीमंत रडायले, म्हणले गुरुजी आम्ही असं दिवाळीला खाल्लंच नाही. ती म्हणली ही दिवाळी चांगली अशीच, शिरा ह्याला पिठल्याला शिरा बना म्हणले आणि भाकरीला पुरी बना म्हणले. हो माऊली, ही फक्त गुरुजीच बोलू शकते माऊली. एकादशीला पिठलं भाकर, हे दिवाळीला. इथं तर ते महाराज पिढ्याने पिढ्यापासून काय कमाई करायले, कितीतरी पिढ्या. आहे का भांगारा परते काही लेणे गंज बरही नाही, हे आठवणी ठाई की जय जैसे. भांगार आणि लेणे अलंकार. अलंकार बघताना सोन्याची नजर आल्यावर लेणं नाहीचे, फक्त सोनच आहे. जगत बघताना सगळा तोच आहे, कुठं जगत आहे. भांगार म्हणजे सोनं. एखादा अलंकार समोर आला, हातात चप्पल हात, तेच सांगायला लागतो बायकाला, तेच कळतो चपलीचा हार बायाला. कारण चपल्या खाऊन खाऊन मिळतो ना. खरे माऊली, तेच कळते आणि तेच खाऊन खाऊन भेटते. ऐका, मग चप्पल हार हा आकार आहे, पण सगळं सोन आहे. जेव्हा सोन्यानं आकार सोडला तर केवळ सोने, कुठं अलंकार आहे. तस हे नामरूपाचा अविद्येनं आकार धारण केलेला, अविद्येत सुटली, बाधित झाली, तर दिसणार नामरूप हे दिसून नाही, ते कुणावर आधारित आहे. तस आकार हा सोन्यावर आधारित आहे, तस जगत हे परमात्म्यावर आधारित आहे. आधार तो आहे, सोनं आधार आहे, आकार खोटे, आधार परमात्मा आहे, नामरूप खोटे, कारण त्याचा नाश आहे. साष्टांग धन्यवाद माऊली, खरंच आहे. नाम आणि रूप हे मायेचे, दिसताना ते नाही, दिसाच्या पूर्वी नाही, आणि दिसताना पण त्याला सत्ता नाही. ते जड आहे, ते स्वतः प्रगट होऊ शकत नाही, कारण त्या परमात्म्याची सत्ता त्या नामरूपानं प्रगट झाली. म्हणून नामरूप हे जगत आहे, आणि त्या नामरूपामध्ये परमात्मा व्यापक आहे. हे ज्याला अनुभूती आहे तो संत आहे, आणि ज्याला नामरूप आहे प्रतीती त्याला भ्रांत आहे. साष्टांग दंडवत, कोटी कोटी प्रणाम. ते खूप सुंदर. अनुभूतीचा विषय आहे. इथं अनुभूती चालते, सतत परमात्म्याची प्रतीती आहे, आणि तो आपल्या धुंदीत आहे, तो देहात नाही आहे. ज्ञानी महात्मा ब्रह्मवेत्ता आपल्या आपल्या महिमेत असतो, आपल्या आपल्या जाणीवीत असतो, परमसत्य परमात्म्यात असतो, आणि ऐक्याचा अनुभव असतो, अद्वैत रूप असतो, देहरूप कधीच नसतं, कारण तो स्वयं परब्रह्म परमात्मा बनलेला असून आपल्या स्वस्थानी असतो. सोची ओळख करून भ्रांतीतून बाहेर असतो, अज्ञान निवृत्त असतो, जगत बाधित असतो, अधिष्ठान प्रगट असतो, आणि सुख भोगत असतो, आणि वृत्तीला सोडून जगत असतो. हरिओम. साष्टांग दंडवत ताई, कोटी कोटी प्रणाम ताई. अद्भुत माऊली, किती सुंदर, बापरे, खूप छान माऊली. अलंकार पाहताना सोनच आहे, ते नजर सोन्याची आहे, सोन्याची आहे, आकाराची नाही. तसं जगत पाहताना परमात्माचा, तर मग जगत कुठे आहे? हे नामरूपाचा अविद्येने केलेला आकार आहे.
ती अविद्या जर ज्ञानानं बाधित झाली तर कुठे नामरूप आहे? त्या नामरूपाला आधार परमात्मा आहे. जगत त्यावर अध्यस्त आहे. नामरूप खोट आहे आणि त्याचा नाश आहे. दिसताना पण त्याला सत्ता नाही, दिसण्याच्या आधी तर नाही आणि त्याच्यानंतरही ते नाही, कारण ते जडच आहे. परमात्मा त्या नामरूपात व्यापक आहे. ही अनुभूती ज्याला आहे तो संत आहे आणि जगताची अनुभूती ज्याला आहे तो भ्रांत आहे. तो त्याच झोपीत आहे. जो ज्ञानी महात्मा आहे तो ब्रह्मवेत्ता आहे. तो देहात नाही, तो त्या अनुभूतीत असतो. तो आपल्या महिमेत असतो, आपल्या जाणीवीत असतो. परमसत्ता परमात्म्यात असतो. तो स्वयमेव परब्रह्मच असतो, कारण त्याने स्वला ओळखलं. तो भ्रांतीतून बाहेर असतो. त्याचं अज्ञान निवृत्त असतं, अधिष्ठान प्रगट असतं. तो स्वसुखात असतो आणि वृत्तीला सोडून जगतो. तो ब्रह्मवेत्ता असतो, अष्टांगात असतो. किती छान विवर्तवाद बसून देतात माऊली रोज. बेटा काय माऊली आहे, काय देतात, काय जीवाचं दुःख हरण करतात, बुद्धीला ब्रह्म करतात, देहाचं सोनं करतात, आयुष्याचं अमृत करतात, जीवाचं शिव करतात. जीवाला तारणारी माऊली माझी. अगदी माऊली, आयुष्य अमृत झालं, जीवाचा शिव झाला, खरंच ते देहाचं सोनच आहे. अगदी अगदी. कारण एक सांगते तुम्हाला की जेव्हा आपल्याला काही कळत नाही, पण शाळेत जातो, आई रागवते, आपण एक दोन गिरवाचा त्रास होतो, पाठ करायचा त्रास होतो, आई ट्युशनला जाऊन हकलती, जावंच लागतं, अभ्यास कर म्हणते, करावंच लागतं. पण जेव्हा ती कलेक्टर बनते तेव्हा मग आईच असते. अरे मग तीच आई मागे असते, तेव्हाच ते कलेक्टर. तसे जीवनमुक्त होण्याच्या मागे सद्गुरु आईच असते. अगदी बरोबर. सद्गुरु आई भेटल्यावर काय अशक्य आहे माऊली? काहीच नाही, सगळं देते ती. जसं आई स्वतःला विसरून जाती, पण लेकराला घडवून त्या पदी बसवते. आयुष्यपणाला लावते आई. माझ्या बाळाचं चांगलं व्हावं, माझं लेकरं आयुष्यभर सुखानं खावं, त्याला कधी कमी पडू नये, ही आईचं मनोगत पूर्ण करते आई. पण निवान आई असते ती. बलिदान देते स्वतःच्या आयुष्याचं, स्वधर्माचं अनुष्ठान करते, स्वधर्म कर्माचं पालन करते. तसं सद्गुरु आई पण साधकाचं कल्याण करते. स्वतःच आयुष्य कोणाला लावते? आमचे गुरुजी स्वतःसाठी जगलेच नाही, भोग भोगलेच नाही, आसक्ती ठेवलीच नाही, विरक्ती संपलीच नाही, अज्ञान उरलंच नाही, जगाला तारल्याशिवाय त्याने श्वास घेतलाच नाही. अगदी पाऊस टाकला, पाऊस, वेदाचा पाऊस म्हणजे परभणी, मोक्षाचा कस म्हणजे परभणी, शास्त्राचा भंडार म्हणजे परभणी. काय कळत होतं आम्हाला? कुठला विचार सागर? हे मग त्या माहेरी कधी परता पण पांडव लागत होतं वर्षाला कवा तरी, आणि आकाडाला भागवत. कोण जात होतं तिथं? काय काला खायचं, यायचं नाही, निघून यायचं आई संग, बरोबर पळायचं. कोणाला कळत होतं ते भागवत आणि टागवत? कुणी ऐकलं विचार सागर पागर? बाबा बाबा बाबा, मृत्यूप्रभाकर म्हणता येत नाही लवकर. अमृतानुभव, स्वानुभूती, ब्रह्मसूत्र, राम कृष्ण हरी रामा, काय दिलं नाही तू? बाप रे बाप. हो माऊली, भरभरून दिलं. आम्हालाही तुमच्यामुळेच कळायला पाहिजे, आम्हाला काहीही पाहिजे. काय दिलं? बाप, सगळे ग्रंथाचा सार, व्यासाचं भंडार दिलं. कुठला ग्रंथ समोर येऊ द्या, एक शब्द तिथं रुकत नाही का थांबत नाही. काही काढा, कुठलं बी. काल मावशीकडे गेले, त्या म्हणल्या बाई पहाटेचं चिंतन सुरू कर, अमृत अनुभव स्वानुभूती.
की मी त्याला जाणलं ही सुंदर बुद्धी ती छान आणि सुंदर आणि प्रसन्न प्रफुल्ल बनती, ती बुद्धी भगवंतामध्ये नांदती, ती त्या भगवंतात बनती आणि भगवंताला धरून एक रूप तिथेच राहते, बाहेर येत नाही भगवंतातून बुद्धी. तीच ब्रह्मबुद्धी, तीच रामबुद्धी, तीच अनन्य बुद्धी, तीच अभेद बुद्धी, तीच आपल्या परमतत्वाकडे एक झालेली ईश्वरामुळे तदाकार झालेली बुद्धी. ही बोधानं, विधानं, ज्ञानानं, गुरुनं, श्रवणानं, पुण्यानं, वैराग्यानं प्रगट होते ब्रह्मबुद्धी. हरिओम. राम राम आई. नमस्कार माऊली. याच्यासाठी अधिष्ठान करतो आणि त्याला जाणण्यासाठी बुद्धीला कष्ट देतो, साधना करतो, तर तो आपली चिंता करतो. कोणत्या ना कोणत्या रूपाने धावून येतो. यस यस. एवढा अनुभव यायला आता कशात नाही. काय तू किती कृपाळू आहेस रे. कसं द्यायला, कसं सांभाळायला, कसं तू कृपा करायला, सगळ्या गोष्टीनं, एका नाही सगळ्याच गोष्टीनं. आणि शेवटचं सांगायचंय पुन्हा येते विषयावर की चिंतन झालतं, मठातले पाठ संपले आता गुरुजींचा, तिथं पाठ वगैरे बंद आहेत. उदका एका परते तरंग नाही से निरुते. आणि एक सांगू का, अति जवळीकर अति हे इथं करू नये. जे आपले असतात का, आता माहिती दारूच्या लोकांना बंद केलं मला बोलवायचं, विचारायचं. परते तरंग नाही हे निरुते, जाणून त्या आकाराते न घेपे हेवी. ज्यांना आकाराला बघितलं, ज्यानं पाण्याला बघितलं, ज्याला पाण्याला बघितलं त्याला आकार नाही, ज्याला आकार बघितला त्याला पाणी नाही. पाणी म्हणजे व्यापकता. हे कसं काय बघितलं उद्या समजून सांगते. सध्या विक्षेप झालाय, विषयांतर झाला. ओके चला. आणि हे कधी ना कधी विषय निघायचाच होता, बरं झाला काढला.